आज विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते। मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते। आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही, जे कंत्राटी कामगार 5,000 आहेत परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तत्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो। तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5,000 कर्मचाऱ्यांना लागू होईल। फायलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाड पागे समितीचा धोरण आहे शासनाच्या आणि त्यानुसार फायलेरियामधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फायलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे। त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे। पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही। हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात, तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्यासमोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीच रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला। शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते। अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं। तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करतायत, शिक्षकाचं काम करतायत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील। अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। एक वेगळा प्रश्न आहे। आज महासभेत महायुती म्हणून आपण एकत्र आहोत, मात्र आज महासभेमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खडाजंगी आपल्याला पाहायला मिळाली। प्रश्न उत्तराचा तास होता, त्यामध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना बोलून दिलं नाही, लक्षवेधी देखील महापौरांनी ती बाजूला ठेवली आणि महासभा ओळखती घेतलेली आहे। कसं बोलताय? वास्तविकपणे लोकशाहीमध्ये सभागृह जे आहे ते दोन्ही लोकांना जे त्यांचे प्रश्न आहेत ते मांडण्याकरता आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची जर कोणी अडेलपी करत असेल, अशा प्रकारची कोणी हुकुमशाही करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महापालिकेमध्ये कदापि सहन करणार नाहीत। वेळ पडली तर विरोधी पक्षामध्ये बसतील, परंतु ठाणेकरांच्या भेडसावणाऱ्या समस्याच तुम्ही बोलू दिल्या नाहीत तर ते कदापि सहन करणार नाही आणि पुढच्या काळामध्ये ही मंडळी जी आहे ते निश्चितपणे आम्ही देखील त्याचा जाब निश्चितपणे विचारू, परंतु सभागृहामध्ये आमचे नगरसेवक माननीय उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे हे जाब विचारतील। हा कुठला प्रकार आहे? तुम्ही बोलून नाही द्यायचं आणि आता ते दिवस गेले की तुम्ही आपला एकामागे एक ठराव पास करून घेणार, हे आता चालणार नाही। त्या सभागृहामध्ये योग्य तो मान सन्मान आणि योग्य तो हक्क जो आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे, याच्याकरता त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे। खरं म्हणजे ही महापालिका आणि हे शहर जे आहे ते माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आहे। माननीय शिंदे साहेबांनी याची ताबडतोब दखल घेतली पाहिजे की अशा पद्धतीने जर सभागृहामध्ये बोटचेपी आणि गळचेपी जर होत असेल तर ते अजिबात चालणार नाही। संजयजी केळकर साहेबांनी जे कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांबरोबर विविध विषय मार्गी लावत असतात, त्यातील 4-5 विषय आमचे माननीय आयुक्त महोदय यांच्यासमोर विषय मागील 17 तारखेला मार्गी लागलेले आहेत। त्यात 5,000 कुटुंबाचं आयुष्याचं भलं झालेलं आहे। त्यात कंत्राटी कर्मचारी असू द्या
किंवा आरोग्य विमा लागू असू द्या, शिक्षकांना कायम करण्यासंदर्भात असू द्या, असे फायलेरिया विभागातील 300 कर्मचाऱ्यांना वारस हक्क लागू करणे असू द्या, असे बरेच विषय आदरणीय आमदार संजयजी केळकर साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेले आहेत. त्यामुळे आज आम्ही आदरणीय केळकर साहेबांचा सत्कार करण्यासाठी इथं समस्त कामगार वर्ग जमलो होतो. धन्यवाद. साहेबांनी आम्हाला खरोखरच न्याय मिळवून दिला. 1998 पासून आम्ही कंत्राटी कामगार, ठाणे महानगरपालिका, कळवा, मुंब्रा, ठाणा, दिवा या जनतेची सेवा करत आलो. आज 27 वर्ष झाले, पण आम्हाला अजूनसुद्धा न्याय नाही आहे. कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या, कुठली म्हणजे कायम तर केलेच नाही. आम्हाला समान काम समान वेतन नाही आहे, पण किमान वेतनसुद्धा वेळेवर भेटत नाही आणि तोसुद्धा पूर्ण दिला जात नाही आहे. पण आमची अपेक्षा एवढीच होती की निदान आम्हाला आरोग्याचा विमा तरी मिळावा, कारण बऱ्याचशा कामगारांना कचऱ्यामध्ये काम करून आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. कोणाला आजारी पडलेत, कोणाला अटॅक आला, कोणाचे बायपास झालेली आहे. म्हणजे आजपर्यंत असं सांगण्याचं उद्दिष्ट आहे का ठाणेकर जनतेची सेवा करून सुद्धा आमच्यावर अन्याय होत आला. ज्या ठाण्याचे नेते पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत, पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करतात आणि ते ठाण्याला न्याय नाही देऊ शकले या गरीब कंत्राटी कामगारांना, कारण आम्ही मराठीचे आहोत. मराठी मुलांना सुद्धा न्याय देऊ शकले नाही आहेत. तर आमची एवढीच मागणी होती का ठीक आहे, आम्ही एक वेळ कमी जेऊ, आम्हाला कमी पगार आहे, तर पण आरोग्याशी तर खेळू नका, कारण आम्हाला मरणाची भीती नव्हती. पण आज आमच्या मुलाबाळांचं, बायकापोरांचं, आईवडिलांचं भविष्य धोक्यात दिसत होतं या आरोग्यामुळे, कारण 2-2, 5-5 लाख रुपये आम्ही कुठूनही जमा करू शकलो नसतो. आज अधिकारी आम्हाला असे सांगायचे, ठेकेदार असं सांगायचे की शासकीय हॉस्पिटलमध्ये जा, इथं ठाण्याच्या म्हणजे इमर्जन्सी असेल तर समजा ज्युपिटरच्या इथं तर अपघात झाला तर आम्ही शासकीय हॉस्पिटल शोधत बसू का? मग तोपर्यंत 5 मिनिटंसुद्धा माणसाची गॅरंटी नसते. मग आम्ही शासकीय म्हणजे हॉस्पिटल कुठे शोधत बसू? उद्या गावाला गेलो, कुठे प्रवास करत असो, तिथं जर काय अपघात झाला, कोणाला काय झालं तर कुठून आणणार? ते एवढं इथपर्यंत आम्हाला ते त्रास देत होते. शेवटी आता संजयजी केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने आणि आम्हाला पाठपुराव्याने दत्ताजी घुगे साहेब, अजितजी मोरे साहेब यांच्या खरोखरच यांचे सर्वांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. यांनी आज आम्हाला 5,000 कुटुंबांना, म्हणजे 5,000 नाही मी बोलू शकत, 25,000 कुटुंबाला यांनी आम्हाला न्याय मिळवून दिलाय. त्यामुळे खरोखरच त्यांचे धन्यवाद. केलकर साहेब, आपका बहुत बहुत धन्यवाद. मैं बहुत ही कृतज्ञ हूँ कि आज मुझे मौका मिला है बताने का कि अनुकंपा तत्व पर जो नियुक्ति होने वाली है वो कितने समय से रुकी हुई थी. आज आपके ही कारणवश यह न्याय हमें मिल पा रहा है, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ. साथ ही साथ दत्ता घुगे जी की भी बहुत बहुत आभारी हूँ, क्योंकि उनका भी सहयोग बहुत अधिक है. जिस तरीके से वो काम को कर रहे हैं और सरकार जो समय मिल रहा है हमें, वो अतुलनीय है. धन्यवाद.